नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर ना बटाट्याचा, ना मुळ्याचा, ना मेथीचा. तर आज मी तुम्हाला मलाईपासून बनवलेला एक फारच रुचकर असा स्वीटचा पराठा बनवून दाखवणार आहे, जो तुम्ही आधी कधी नाही बनवलेला असणार. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तर मी ते थंड तेलाचा वापर केलेला आहे आणि तुम्ही ते तेलाच्या जागी तुपाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि या पिठामध्ये आता थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मग पीठ हे मळून झाल्यानंतर आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटासाठी असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग आता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ आता व्यवस्थित भिजले आहे. त्यानंतर आपल्याला आता या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. तर हे गोळे आपल्याला थोडे मोठेच बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर या गोळ्यांना आता आपल्याला पीठ लावायचं आहे आणि हे गोळे लाटून घ्यायचे आहेत. तर या गोळ्याची आपल्याला पोळी लाटायची आहे आणि ही पोळी आपल्याला थोडी जाडसरच लाटायची आहे. तर मी ती पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा मलाई घालायची आहे आणि ही मलाई आता व्यवस्थित या पोळीवरती पसरून घ्यायची आहे. त्यानंतर स्वीटनेससाठी याच्यावरती आपल्याला किसलेला गूळ घालायचा आहे. तर गूळ आपल्याला चवीनुसार घालायचा आहे आणि तुम्ही इथे गुळाच्या जागी साखरेचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यावरती मनुका घालायचे आहेत आणि बारीक चिरलेले बदाम घालायचे आहेत. तर तुम्ही इथे दुसरे पण ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तर तुम्ही याच्यामध्ये काजू पण घालू शकता आणि पिस्ता पण घालू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यावरती परत 1 चमचा मलाई घालायची आहे आणि त्यानंतर हा जो पराठा आहे तो करंजीच्या आकारमध्ये फोल्ड करायचा आहे. तर मी हा पराठा करंजी आकारमध्ये बनवणार आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही डिझाईनमध्ये बनवू शकता. मग फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला याला चारी बाजूनी पॅक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता हा पराठा आपल्याला फ्राय करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि याच्यावरती हा पराठा घालायचा आहे आणि या पराठ्याला व्यवस्थित तेल नाही तर तूप लावायचं आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा गरमागरम पराठा बनवून गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाही तर तुम्ही हा पराठा जेवणाच्या वेळी पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.